नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत पुढील भागात असं दाखवलं आहे की सोहमची हळद असते आणि आबा रजनीला म्हणतात की तू तुझ्या मुलाला पहिली हळद लाव. असं म्हणल्यावर रजनी आपल्या मुलाला हळद लावायला पुढे जाते आणि ती सोहमला हळद लावते. सोहमला हळद लावून सोहम खूप खुश असतो असं दिसत असतं खरं तर, आणि आबा पण खूप खुश असतात. नंतर कला जाते सोहमला हळद लावायला आणि ती खूप हळूवारपणे हळद लावते आणि सोहमला म्हणते, आता मी तुला माझ्या स्टाईलने हळद लावणार. असं बोलल्यानंतर खूप सारी हळद ती हातात घेते आणि सोहमच्या गालाला चोळते. असं केल्यानंतर राहिलेली हळद ती अद्वैतच्या गालाला लावते. अद्वैत म्हणतो, अरे एवढ्या प्रेमाने तू मला हळद लावली, बापरे, असं वाटतच नाही की तू हळद लावली आहे. असं बोलल्यानंतर कला सगळ्यांनाच हळद लावते. आबांना लावते, आईला लावते, रजनी मॅमला लावते, सगळ्यांना ती हळद लावते. नंतर अद्वैत म्हणतो आणि पुढे येऊन अद्वैत उभा असतो आणि ते अद्वैतला धडकते आणि तिचे भरलेले हात अद्वैतच्या कुडत्यावर उठतात आणि अद्वैत म्हणतो, तू मुद्दाम न करतेस ना असं. तेव्हा ती म्हणते, नाही अद्वैत, चुकून झालं, मी मुद्दाम नाही तुझ्या कुडत्याला हात लावला. आणि हे सगळं बघून सरोजला खूपच राग आलेला असतो आणि ती खूप चिडलेली असते. नंतर अद्वैत हळद घेतो आणि कलाच्या मागे पळायला लागतो, कारण की त्याला कलाला हळद लावायची असते आणि कला काही त्याला सापडत नाही. कला इकडून तिकडून पळत असते. नंतर फायनली कला त्याला सापडते आणि तो कलाला खूप सारी हळद लावतो. हे बघून रजनीला खूपच राग आलेला असतो. पण आबांना, बाकीच्या घरातल्यांना हे खूप आवडलेलं असतं आणि कलाला पण खूप आवडलेलं असतं. नंतर रजनी इतकी चिडते की तिला काही कळतच नाही आणि ती कलाचा हात पकडते आणि कलाला ओढत आत घेऊन जाते. हे असं आत का घेऊन गेलं म्हणून अद्वैत खूपच नाराज झालेला असतो. आणि नंतर आत्या ही खूपच ओरडते, तुम्हाला कळतंय का तुम्ही कसे वागताय, ते कसे वावरताय, इथे हळद आहे, तुम्ही मूर्खागत एकमेकांमागे पळताय काय, हळद काय लावताय, अशी ती मोठमोठ्याने ओरडत असते. तेव्हा आबा म्हणतात की आता तू ओरडू नकोस, सगळं होईल शांत, एवढं काही झालेलं नाही, असं तिला गप्प करतात. नंतर आता इकडे अद्वैत चाललेला असतो रूममध्ये. तेव्हा आबा म्हणतात, अद्वैत तू काय आज जाऊ नको, ती करतील दोघी व्यवस्थित मॅटर हँडल. नंतर इकडे तिने ओढत येऊन नंतर ती डायरेक्ट कलाच्या कानाखाली मारते जोरात आणि म्हणते, तू माझ्या मुलाच्या जरा जास्तच जवळीक करते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, तू का त्याच्या जवळ जातेस, मी तुला बोलले होते की तू त्याला गोड बोलून तुझ्या जाळ्यात ओढणार आणि ते तू तसंच करतेस. असं सगळं ती बोलत असते. तुमची खऱ्यांची लायकी नाही चांदेकरांच्या पुढे उभे राहायची, पण कळालं का, तुमच्या 7 पिढ्या जरी आल्या ना तरी त्या कधी चांदेकरांच्या पुढे उभे राहू शकत नाही. असं सगळं ती बोलत असते आणि ती कलाच्या कानाखाली जोरात लावून देते. कलाला ह्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. आणि ती म्हणते, आता मी तुला ह्या घराबाहेरच काढणार. तेव्हा कला तिचा हात पकडते आणि म्हणते, हे बघा, माझ्या आईवडिलांनी मोठ्यांचा आदर करायला शिकवला आहे म्हणून मी गप्पा आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला मारताल आणि मी सहन करेल. आज जे तुम्ही मला जे मारलं वगैरे आहे ते आज शेवटचं असेल, कळालं, मी तुमचा आदर करते, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला मारलेलं मी सहन करेल, असं ती बोलत असते. आणि राहिला प्रश्न अद्वैतचा, अद्वैत हा माझा नवरा आहे आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मी त्याच्याशी लग्न केलं आहे, त्यामुळे तुम्ही असं बोलूच शकत नाही आणि आम्ही दोघं एकमेकांसोबतच राहणार आणि आता तुमचा जळफळाट होतोय, ह्याला मी काहीही करू शकत नाही, अशी ती बोलत असते. आणि हे सगळं ऐकून सरोजला खूपच राग येत असतो आणि कला तिला सुनवून तिथून निघून जाते. आणि इकडे नैना तिच्या मॉम-इन-लॉला म्हणजे सासूला म्हणत असते, आता तुम्ही फक्त पिक्चर बघा, खूप सारा एंटरटेनमेंट होणार आहे, असं ती बोलत असते. आणि अद्वैतला कळत नाही आता आत काय चाललं आहे. तेवढ्यात कला ही वरून खाली येते आणि डायरेक्ट तिच्या रूममध्ये जाते. आणि हे सगळं बघून आत्या खूप खुश झालेली असते. मस्त मजा आलेली आहे, असं सगळं चाललेलं असतं. नंतर आबा म्हणतात, इथलं सगळं आवरून घ्या आणि लग्नाची तयारी करा. तेव्हा कलाची आई आबांना म्हणते की तुम्ही प्लीज सरोज मॅडमला समजवता का, मी कलाच्या रूममध्ये जाऊन तिला समजवते. असं बोलून कलाची आई कलाच्या रूममध्ये जाते आणि अद्वैतला काही कळतच नाही हे नक्की चाललेलं काय आहे. अद्वैतला पण काहीही कळत नाही. तेव्हा बाबा म्हणतात, अद्वैत नको काळजी करू, सगळं गोष्टी व्यवस्थित होईल. आणि
कला ही रूममध्ये जाऊन सगळा घडलेल्या प्रकाराचा विचार करत असते आणि त्यांनी मारलेली कानाखाली आणि कलाला खूपच राग आलेला असतो. तेवढ्यात आई येते आणि कला आईला म्हणते, प्लीज आई, तू मला काही समजवू नकोस. तेव्हा आई म्हणते, अगं बाळा, जाऊ दे ना, तू नको ह्या सगळ्याचं टेन्शन घेऊ. आता सगळं कळतंय मला, कळतंय नाही, चांगलं दिसतंय मला, पण तू गोष्टी समजुतीने घे. तुझ्या आणि पाहुण्यांच्या मध्ये काही प्रॉब्लेम होईल असं तू काहीही करू नकोस. तेव्हा ती म्हणते, अगं आई, मी काहीही करत नाही, पण ह्या एनी टाईम अशाच वागत असतात. तरी आई तिला समजवते की तू समजुतीने घे, तू नको ह्या सगळ्यांना जास्त तोंड देत बसू, असं ती सांगत असते कलाला. आणि इकडे राहुल हा सोहमला तयार करत असतो आणि त्याला सांगत असतो, तू आजपर्यंत सगळ्यात सुंदर स्केच कधीच काढलं नसेल. तेव्हा त्याला काजूचं चित्र आठवतं, पण तो म्हणतो, आज तू आरशापुढे उभा राहा आणि तू स्वतःचंच एक सुंदर चित्र काढ. असं बोलल्यानंतर ना तेवढ्यात तिथं अद्वैत आलेला असतो आणि तो म्हणतो, अरे वा, खूपच सुंदर दिसत आहेस तू, खूप म्हणजे खूप छान दिसत आहे. असं सगळं चाललेलं असतं. तेवढ्यात तिथं रजनी येते आणि म्हणते, जावा तुम्ही आवरा, तोपर्यंत मी इथं बघते. अरे वा, तू किती सुंदर दिसतोयस, असं ती सोहमला म्हणत असते. आणि नंतर हे दोघं त्यांचं आवरायला निघून जातात आणि ती सोहमच्या गळ्यात पडते आणि म्हणते, सोहम, तू खूप छान दिसतोयस. असं सगळं चाललेलं असतं. आणि आता तुला कोणाची दृष्ट नको लागायला असं म्हणून ती तिच्या डोळ्यातलं काजळ त्याच्या कानामागे लावते आणि तो म्हणतो, आई, तू पण खूप छान दिसतेस, आणि तोही काजळ आईच्या कानामागे लावतो आणि असे मिळून दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि दोघेही खूप हॅपी असतात. आणि इकडे काजू खूप टेन्शनमध्ये आलेली असते. काजूला तिच्या मनातल्या गोष्टी सोहमपर्यंत पोचवायच्या असतात, पण सोहम काही तिचं ऐकूनच घेत नसतं. सोहम तिला पूर्णपणे इग्नोर करत असतो आणि हे सगळं काजू स्वतःशीच बोलत असते. घडलेले सगळे प्रकार काजूला आठवत असतात आणि काजूला आता व्यक्त व्हायचं असतं की तिचं सोहमवर किती प्रेम आहे. आता ती काय करू असं म्हणून ती सोहमला एक चिठ्ठी लिहिते आणि त्याच्यात लिहिते की, सोहम, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि ती चिठ्ठी त्याच्या रूममध्ये ठेवते. आणि आता तिथे ती चिठ्ठी रूममध्ये ठेवल्यानंतर ना ती चिठ्ठी आता कलाच्या हातात पडलेली आहे. आता कला काय करेल, हे लग्न थांबवेल का नाही थांबवेल, हे पाहण्यासाठी विसरू नका लक्ष्मीच्या पावलांनी. धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.